हो हो, आता यापुढचे मीटिंगचे सगळे मेल्स तुम्हाला भागीरथी गोखले मॅडम कडनंच येतील. या या, अँड आय थिंक यू शुड गो अहेड विथ द मीटिंग. मी कदाचित असेन. नाही नाही, मी असेन नक्की असेन. हो, आणि तुम्हाला हे सांगणं खूप गरजेचं आहे की आता भागीरथी गोखले मॅडमनी पुन्हा कंपनी जॉईन केली. हो हो, त्या ऑफिसला यायला लागल्यात आता. त्यामुळे कंपनी संदर्भातले सगळे निर्णय आता भागीरथी गोखले मॅडमच घेतील. हो, नाही 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 कामत साहेब. हो, तुम्ही ऐकलंय त्यातलं काही प्रमाणात खरं आहे. हो, त्या त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. हो हो हो, नाही, बट आय थिंक कन्व्हिक्शन इज द ओनली थिंग विच रन्स अ सक्सेसफुल बिझनेस, राईट? या, हो ना हो ना. अहो, त्यांच्या इतकं शब्दाला पक्का असणारा हल्ली कोणी सापडतं का? त्या शब्दाला पक्के आहेत म्हणून लोक त्यांना घाबरतायत. या, नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांच्याबरोबर काम करणं ही फार आनंददायी गोष्ट असणार आहे. हां, या, थँक्यू सो मच. थँक्यू. या, बाय. थँक्यू सो मच नंदन. करेक्ट वेळी चहा आणलंस. सकाळपासून फोनवर बोलतोय, घसा गेलाय माझा. थँक्यू काय साहेब. म्हणजे लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात सगळेच खूप बोलतात. फोनवर भेटल्यावर सगळं काही बोलावं असं वाटतं. नाही नाही नाही, अरे मी तिच्याशी नव्हतो बोलत. आपल्या कंपनीचं मॅनेजमेंट आता चेंज होतंय ना, तर ते काही क्लायंट्सना पर्सनली सांगणं फार गरजेचं आहे. ते करत होतो मी. ते पण तू म्हणतोयस ते खरं. म्हणजे आजवर मी जान्हवीशीच सगळ्यात जास्त बोललोय, किंवा जे काही बोललोय ना ते जान्हवीशीच बोललोय. म्हणजे तिच्यापेक्षा जास्त मी कोणाशी बोललोय असं नाही वाटत मला. कशा आहेत जान्हवी मॅडम? ती तिच्यासारखीच आहे. अरे म्हणजे तिच्यासारखं दुसरं कोणी असूच शकत नाही. हे तू तिला छत्रीवली म्हणायचास ना? अरे मग म्हण की परत. छान वाटतं. आणि परफेक्ट आहे तिच्यासाठी. म्हणजे तिला सतत कोणा ना कोणाला तरी कशा ना कशात तरी वाचवायचंच असतं. साहेब, आता असं कसं म्हणणार? म्हणजे तेव्हाची गोष्ट वेगळी होती ना साहेब. खरंच तेव्हाची गोष्टच वेगळी होती. तरंगायचे दिवस होते. जान्हवीला जेव्हा पहिल्यांदा मी पाहिलं ना, तो क्षण मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. जान्हवी, तेव्हाचं वातावरण, तो बस स्टॉप, पावसात भिजणं. त्या क्षणी मनाला जी शांतता मिळाली ना, ती त्याआधी मी कधीच अनुभवली नव्हती. नंदन, या वर्षीच्या पावसात मी जेवढा भिजलोय ना, तेवढा याआधी कधीच भिजलो नव्हतो. पण साहेब, लग्न झाल्यावर पाय जमिनीला टेकतातच. म्हणजे प्रेम राहतं, पण जबाबदाऱ्या वाढतात. प्रेमाशिवाय काही गोष्टी महत्वाच्या आहे असं वाटू लागतं साहेब. तेच तर नकोय व्हायला. प्रेमापुढे काही मोठं नसतं रे. खरंच काही नसतं. साहेब, नाराज होऊ नका हो. पण तुमच्याकडे बघून असं वाटतंय की तुम्हाला फक्त कामाचं टेन्शन नाहीये. नाही रे, काही नाही झालं. संसाराच्या जबाबदाऱ्या वाढल्यात बाबा, दुसरं काही नाही. साहेब, तुम्हाला एक सांगू का? म्हणजे बायकोच्या अपेक्षा पूर्ण करणं हे अगदी सोपं असतं साहेब. सारखं काहीतरी आणून द्यायचं, म्हणजे गिफ्ट. काही छोटीशी गोष्ट असली ना तरी चालेल. आपण न मागता ह्यांनी काहीतरी आणून दिलं म्हणून त्या खुश असतात साहेब. नंतर तू बायकोची सायकोलॉजी या विषयावर ना PhD करू शकशील. पण आमची बायको आहे जरा वेगळं प्रकरण आहे बाबा. म्हणजे पुस्तकाबाहेरचा अभ्यासक्रम येतो. साहेब, सगळ्या शेवटी सारख्याच असतात हो. तुम्ही घरी काहीतरी घेऊन तर जा, मग बघा त्या पूर्वीसारख्या प्रेमात पडतील तुमच्या.
अरे मी तिला काहीही घेऊन गेलो ना तरी तिला आवडेलच, खात्री आहे माझी. आणि मुळात तिला कोणाकडनं काहीतरी घेण्याची सवयच नाही, आवडतच नाही तिला. आणि दुसऱ्यांना आवडतंय म्हणून तिलाही ते आवडेलच याची खात्री काही मी देऊ शकत नाही. साहेब, पण मॅडम इतरांपेक्षा वेगळे आहेत म्हणूनच तर त्या तुम्हाला आवडल्या. आणि तुम्ही इतरांपेक्षा खूप वेगळे आहात साहेब. नाही रे, माझं सोड. पण जान्हवी खरंच खूप स्पेशल आहे. ती मला आवडत होती, आवडतीये आणि आवडत राहील मी मरेपर्यंत. ओ सहस्त्रबुद्धे, ओ सहस्त्रबुद्धे. अहो काय राव, अहो काय चाललंय काय तुमचं? रस्त्यातनं चाललात, बागेतनं नाही. जरा आजूबाजूला लक्ष द्या. वाह, जकाच दिसतंय या कपड्यातनं. पुढे जाऊन आलात. मी सांगतो तुम्हाला, हातात ही फाईल, हे कपडे आणि जगाकडे लक्ष न देता रस्त्यावरनं चालणं म्हणजे नोकरीसाठीची वणवण. काय बरोबर ओळखलं की नाही मी? प्लीज, मला आता कोणाशी काही बोलायचं नाही. अहो असं काय करताय? ऐका तर, हे असंच होतं. आणि आपण समोरून चालून आलेली संधी घालवून बसतो. का तर आपला मूड नाही म्हणून. मग संधीचाही मूड जातो आणि ती काही परत आपल्याकडे चालत येत नाही. कसली संधी? नोकरीची. इतकं सोपं असतं नोकरी मिळणं, तर आणखी काय हवं होतं जगात? भल्या भल्यांना त्या नोकऱ्या नाही मिळत. त्यात मी 12वी नापास. मला कोण देणार आहे नोकरी? इच्छा, इच्छा आणि मिळेल ते काम करण्याची तयारी, या दोन गोष्टी तुमच्याकडे आहेत का? तर बोला. अहो मग नक्की काम झालं म्हणून समजा, तुम्हाला नोकरी नक्की मिळणार. भले भले राहू दे वाट पाहत भल्या भल्या नोकरीची. आपण छोट्या नोकरीपासून सुरुवात करू आणि मोठ्या नोकरीकडे जाऊ. काय स्पष्टच बोलतो, माझ्या मित्राच्या कंपनीत मुलं हवी आहेत ताबडतोब. बोला, भेटणार त्याला एकदा? कुठली कंपनी? म्हणजे काम काय असणार? सगळं चांगलं आहे, गैर काहीही नाहीये. जे आहे ते स्पष्ट बोला ना. तुम्ही स्वतःहून जाऊन त्यांना का नाही भेटत? नाही, नको, राहू द्या. का? मी सांगितलं म्हणून? काय तुम्हाला नोकरी मिळत नाही हा जसा तुमचा प्रॉब्लेम आहे ना, तसाच माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे. समजा मी मान्य केलं नोकरी चांगली आहे, पण एवढ्या तळमळीनं तुम्ही मला का सांगताय? म्हणजे माझ्या हेतूविषयी तुमच्या मनात शंका आहेत. नाही, बरोबर आहे. कारण तुम्हाला जो माझा अनुभव आलाय त्यावरून तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवाल म्हणा? पण खरंच सांगतो, माझा हेतू अगदी स्वच्छ आहे. जान्हवीला तर मी आता मुलीप्रमाणेच मानतो. मी खरंच एकटा झालोय. कोणी मित्र नाहीत, कोणी नातेवाईक नाहीत. अहो 2 घोट चहा पाजणं तर सोडा, कोणी मला दारात देखील उभं करत नाही. तो अहो मी समोर दिसलो तरीही रस्ता क्रॉस करून फुटपाथ बदलतात. नाही, याला जबाबदार मीच आहे. मीच लोकांची वाईट वागलोय, कळतंय मला. अहो पण लोक बदलतात ना, बदलतात की नाही? मीही बदललोय. मला माझ्या चुका कळल्या आहेत, मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करतोय. मला एक संधी द्या. मी हे सगळं चांगल्या हेतूने करतोय हे सिद्ध करून दाखवायला. आपटे तुम्ही हे सगळं खरं बोलताय? 100%. माझी मेलेली बायको रोज माझ्या स्वप्नात येते आणि छळते हो. मला म्हणते ती परमार्थ करा, स्वार्थ बाजूला ठेवा आणि इतरांसाठी काहीतरी करा. नाही, पण तिचं ऐकून मी हे करत नाहीये. माझ्या मनाला पटते म्हणून मी हे करतोय. खरंच माझ्यावरती विश्वास ठेवा. एकदा माझ्या मित्राला भेटा. नुकसान काही होणार नाही, जे होईल ते चांगलंच होईल. पण एकदा माझ्या मित्राकडे चला.
काय डॉक्युमेंट्स आहेत? ही अशी कशी अग्रीमेंट्स केली आहेत तुम्ही? मॅडम, मीटिंग मध्ये जे निर्णय घेतले गेले त्यानुसारच ही डॉक्युमेंट्स बनवली आहेत. अहो पण अशी डिलिंग्स कशी केली? हा असा बिझनेस करतो आपण कंपन्यांची? हा असा बिझनेस आणखीन 4 कंपन्यांची केला ना तर आपल्या कंपनीचं दिवाळं निघेल. मॅडम, ते श्री साहेबांनी घेतलेल्या निर्णयानुसारच त्यांना विचारून हे पेपर तयार केलेत मी. कम इन. मला बोलवलं मॅडम? हो, जरा बोलायचं होतं. या. हो मॅडम. येस मॅडम. अतिथी फूड्सची फाईल बघत होते मी. ही काय ट्रान्झॅक्शन्स आहेत? या असल्या रेटवर आपण बिझनेस करतो त्यांच्याशी? मॅडम, यांच्या बरोबरचं डील थोड्याशा वेगळ्या पद्धतीचं आहे. का? काय कारण आहे? मॅडम, ज्यावेळी आपण यांच्याबरोबर डील केलं ना त्यावेळी जागतिक बाजारपेठेत आत्तापेक्षाही तीव्र मंदी होती. त्यामुळे जरा समजुतीनं व्यवहार करावा लागला. आणि फक्त आपल्यालाच नाही, इतर सगळे खूप जपून व्यवहार करत होते. हो, पण आपलं रॉ मटेरियल, प्रोडक्शन, लेबर, स्टाफ, ट्रान्सपोर्ट याचा तर खर्च निघाला नको का? मॅडम, या सगळ्याची कॉस्ट आपण ऑलरेडी रिकव्हर केली. पण त्याने काही नफा झालेला नाहीये. आणि गेल्या 3 महिन्यात आपण आपल्या खिशातून ट्रान्सपोर्टचा खर्च करतोय. नाही, मंदीचं कारण मला सांगू नका. मंदी होती म्हणून त्यांनी आपल्याला कमी रेट्स लावले का? मॅडम, तुमचा राग, तुमचे आरोप मला मान्य आहेत. पण अतिथी फूड प्रॉडक्ट्स ही खूप नावाजलेली कंपनी आहे. म्हणजे त्यांच्याबरोबर काम केल्याचा आपल्या कंपनीला फायदाच होईल. आपली ब्रँड व्हॅल्यू वाढेल. मार्केटमध्ये आपली एक चांगली इमेज निर्माण होईल. मला मान्य आहे, गेल्या 3 महिन्यात फाईलमधले आकडे काही फारसे बरे नाही आहेत. पण आपण काही तोट्यात नाही होत. आणि एखाद्या कंपनी बरोबर डील करताना 3 महिन्याचा व्यवहार महाग पडावा इतका गोखले गृहोद्योग काही कमकुवत नाहीये. ही अशी डील्स कधी महागात पडतील हे सांगता येत नाही. आकडे फुगत गेले की ते नुकसान कोण भरून काढणार आहे? महिनोन-महिने 0 प्रॉफिटवर बिझनेस चाललाय या कंपनी बरोबर. गरजच काय असल्या डील्सची? याशिवायही आपलं काम चालू होतच ना. पण मॅडम, म्हणून आपण स्वस्थ बसून राहू शकत नाही ना. म्हणजे कंपनीचा नफा झालाच पाहिजे हे मी डिनाय करतच नाहीये. पण म्हणून इतक्या लगेच आपल्याला हवे असलेले रिझल्ट्स आपल्याला मिळतील याची खात्री मी तुम्हाला देऊ शकत नाही. इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस. आणि मला खात्री आहे की या सगळ्या डीलचा शेवटी आपल्याला फायदाच होणार आहे. आज बी लावलं की उद्या झाड उगवेल अशा भ्रमात मीही नाहीये. नो प्रॉफिट नो लॉस बेसिस पासून नफ्यापर्यंत ही कंपनी कशी आलीये हे मला माहित आहे. पण हा प्रश्न फक्त आपला नाहीये. अनेक कुटुंब यावर अवलंबून आहेत. आणि काहीही झालं तरी मी त्यांचं नुकसान होऊ देणार नाही. मॅडम, फक्त मला इतकंच म्हणायचंय की आपण जरा पेशन्स ठेवूया सगळेच. माझी खात्री आहे ही परिस्थिती नक्की सुधारेल. आणि हे माझ्या बुद्धीनं आणि माझ्या पद्धतीनं घेतलेले निर्णय. त्यामुळे तुम्हाला ते आवडले नसतील तर तुम्ही ते बदलू शकता. कंपनीच्या सर्वेसर्वा तुम्ही आहात, मी नाही. तेव्हा आता माझ्या मतानं कंपनी चालण्याची काही गरज नाही. मॅडम, मी गेलो तर चालेल? ओके, थँक्यू. I am. She is. He is. They are. आणखी किती दिवस हे असं चालणार आहे कोणास ठाऊक. झालं वहिनी, थोडेच दिवस. आता जमतंय हळूहळू. खरंच तुला असं वाटतं? मी तर आशाच सोडली आता.
असं का म्हणताय बहिणी? असं नका ना म्हणू. मी प्रयत्न करतेय. नाही, प्रयत्न असं नसतं काही. मी करतेय. शरयू, तू करून काही उपयोग नाहीये, पण जान्हवीनी काही केलं ना तरच काही उपयोग आहे. जान्हवी करेलच. ती करतेच आहे वहिनी, पण मी पण काय एकदम ही नाहीये ना. आणि तुम्हाला माहितीये, आता हळूहळू ना माझ्या लक्षात राहायला लागलंय. आय एम, शी इज, दे आर. काय काय बोलतेस तू? आणि तुझ्या लक्षात राहण्याचा काय संबंध आहे इथे? असं काय करताय? तुम्हीच आता म्हणालात ना की हे सगळं कसं होणार, म्हणजे माझ्या इंग्रजी विषयी बोलताय ना तुम्ही. बेबी बघ बाई, अगं मी इथे श्री बद्दल बोलते. हिचं आपलं इंग्रजीचं टुमणच चालू. बहिणी काय हो, मला वाटलं की तुम्ही माझ्या शिकवणीची इतक्या आस्थेने चौकशी करताय. शरयू, तुझ्या इंग्रजी बद्दल खूप आस्था आहे मला, खूप. पण आता मी श्री बद्दल बोलतेय ना. श्री आता घरी परत नाही आला तर जीव उडून जाईल माझा. बेबी भेटून आली ना श्रीला, तेव्हापासून तर फारच काळजी वाटायला लागली मला. वहिनी, तू नको ना काळजी करूस. यातनं खरंच मार्ग निघेल. जान्हवी मार्ग काढेल या सगळ्यातून. तिला तरी जमावं, म्हणजे कोणीही काहीही करावं, पण माझ्या श्रीला घरी घेऊन यावं. मला आणखी काहीच नकोय. तिला इतकं सहज जमेल की नाही माहित नाही, पण जमेल. जान्हवीला ना माणसं बरोबर कळतात. म्हणजे आपल्याला कसं वाटतं कधी कधी की आता हा माणूस समोरचा असा अमुक एका पद्धतीने वागेल, पण तो तसा नाही वागत. तो काहीतरी वेगळाच वागतो आणि आपण गडबडून जातो. जान्हवीचं ना तसं नाही होत. जान्हवीला आधीच कळतं समोरचा माणूस कसा वागणार आहे ते, आणि ती त्याप्रमाणे स्वतःला बदलते. मला खात्री आहे जान्हवी यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल. शरयू, हे सगळं मान्य आहे मला, पण आत्ता प्रश्न जान्हवीचा नाहीये. आत्ता प्रश्न श्रीचा आहे. आणि मला हे कळत नाहीये की त्याला समजून घ्यायची इच्छा नाहीये का परिस्थितीमुळे त्याला कळत नाहीये. नाही ग बेबी, श्री मुद्दाम नाही करणार असं. त्याच्यासाठी हे सगळं खूप अवघड असेल ना. पण वहिनी, त्यांनी माणसाचा मूळ स्वभाव तर बदलत नाही ना. आपला श्री खूप हट्टी आहे आणि तो त्याच्या मनासारखंच करतो. म्हणजे त्याला हवं तसंच करतो तो. म्हणूनच आपण त्याला उगाच जास्त प्रेशराईज करायला नको. आपण सतत त्याला एखादी गोष्ट सांगत राहिलो ना तर तो आणखीन वैतागेल. आणि मग कदाचित त्याचा उलटा परिणाम झाला तर, म्हणजे तो आणखीन विचित्र वागायला लागला तर. पण जान्हवी समजूतदार आहे ना, ती समजावेल श्रीला. शरयू, मगाशी सुद्धा तू हेच बोलली आहेस. हो का? सॉरी, मी विसरले. पण आता खूप दिवस झाले ग. मला वाटलं होतं हे तात्पुरतं खूळ असेल. 2 दिवस झाले डोकं शांत झालं की येईल परत. पण आता तर खूपच दिवस आलेत. हे असं किती दिवस चालणार बेबी? माझा तर धीर सुटत चाललाय. वहिनी, खरंय तुझं म्हणणं. पाणी डोक्यावरनं चाललंय. पण असं हातपाय गाळून चालणार आहे का आपल्याला? आपल्याला जरा धीर धरायलाच हवा. असं आज धीर धरत धरत अर्ध आयुष्य सरलं माझं बेबी. पण हे गेले ते परत कधीच आले नाही. या एकाच गोष्टीची कायम भीती वाटत राहिली मला की असंच एका दिवशी श्री निघून गेला तर काय करायचं आपण. बहिणी, आत्ता निदान नजरेच्या टप्प्यात तरी आहे ग तो. एकदा का माणूस दृष्टी हट गेला ना किंवा कशाचाच भरोसा नाही. आपण आपलं बसायचं वाट बघत आणि धीर धरत. नाही बहिणी, यावेळेस असं नाही होणार. असं होताच कामा नये. म्हणूनच म्हणते, जान्हवीला तरी हे जमलंच पाहिजे. तिला श्रीला समजावता आलंच पाहिजे आणि श्रीला घरी परत आणता आलं पाहिजे. काय चाललंय? काम काम आणि फक्त काम.
आवाज का रे असा येतोय? बरा आहेस ना? छे, तुला सगळंच कसं कळतं ग? डोकं भणभणतंय माझं. सकाळपासून फोन कॉल्स, मीटिंग्स, डिस्कशन्स चालूच आहेत. आणि त्यात मीही तुझ्या डोक्याचा ताप वाढवून ठेवलाय. जानवी, तू आहेस म्हणून तर मी हे सगळं निभावून येऊ शकतोय. तू नसतीस तर मी नसते तर हे प्रॉब्लेम्स झाले नसते ना. असं नको ना म्हणूस. श्री, राग गेला ना माझ्यावरचा? अच्छा, मी रागवलो होतो तुझ्यावर आणि मग तू? मी प्रेमानेच बोलत होते तुझ्याशी. हा, तरीच काल रात्री स्वप्नात आलीस माझ्या आणि ताडकन उठून बसलो. काय प्रेमानं बघत होतीस माझ्याकडे. बाप रे, घाबरलो होतो. गप्प बसाय श्री. ऐक ना. सॉरी. मी पण सॉरी. आज भेटतोय ना संध्याकाळी? हे विचारतोयस? अगं नाही, फ्लॅट बघायला जायचंय ना. येणारच ना? फ्लॅट बघायला? हा, मी तुला सांगितलं होतं ना. अगं तो एजंट आपल्याला वेल फर्निश्ड फ्लॅट दाखवणार होता. अगं उत्तम फ्लॅट आहे, उगाच आवाच्या सव्वा भाडं नाहीये. उत्तम लोकेशन, अप्रतिम जागा आहे. जाऊया ना? हो जाऊया श्री, पण हे अचानक भाड्याच्या घराचं वगैरे कसं आलंय तुझ्या डोक्यात? अगं हॉटेलमध्ये राहायचा कंटाळा आलाय मला. म्हणजे छान आहे सगळं, उत्तम बडदास्तही ठेवतात माझी, पण तरी आता किती दिवस हॉटेलमध्ये राहणार? शेवटी हॉटेलच ना ते. बोर झालोय श्री, पण तुझं घर आहे, गोकुळ आहे तुझं. पण मला आता वेगळं छत हवं.